नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा बद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। शिक्षक पात्रता परीक्षा रखडल्याने उमेदवारांमध्ये संताप। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TAIT 3 परीक्षा तत्काळ आयोजित करण्याची मागणी शिक्षक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून होत आहे। TAIT 2022 परीक्षेच्या मेरिट यादीवरच अवलंबून असलेली सध्याची भरती प्रक्रिया नवीन उमेदवारांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप या उमेदवाराकडून केला जात आहे। औरंगाबाद उच्च न्यायालयाने डिसेंबर 2024 मध्ये सरकारला TAIT 3 परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते, परंतु आजपर्यंत याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, ज्यामुळे उमेदवारांमध्ये संताप आणि अनिश्चितता वाढत आहे। TAIT 2022 मध्ये परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आली होती। या परीक्षेच्या आधारे 21,000 शिक्षकांची भरती पूर्ण झाली असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू आहे। मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे 2022च्या मेरिट यादीवर आधारित असल्याने गेल्या 3 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आणि केंद्रीय शिक्षक पात्रता म्हणजेच CTET 2022 नंतर पात्र झालेल्या नवीन उमेदवारांना संधीच मिळत नाही। नवीन परीक्षा न घेतल्यामुळे आम्हीची क्षमता सिद्ध करण्याची संधीच हरवली जात आहे। सरकार दुसऱ्या टप्प्यातही जुनीच मेरिट यादी वापरून भरती करत आहे, हे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेला धक्का देणारे आहे, अशी खंत एका उमेदवाराने व्यक्त केली। उच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष। औरंगाबाद उच्च न्यायालयाने डिसेंबर 2024 मध्ये TAIT 3 परीक्षा घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते, तरीही सरकारने याबाबत कोणतीही हालचाल केली नाही। यामुळे नवीन उमेदवारांमध्ये असंतोष वाढत असून त्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सरकारचे कर्तव्य आहे, पण आम्हाला अजूनही वाट पाहावी लागत आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे। समान संधी आणि पारदर्शकतेची मागणी। उमेदवाराची शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षी किंवा ठराविक अंतराने TAIT परीक्षा घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे। गेल्या 3 वर्षात अनेकांनी शिक्षण क्षेत्रात पात्रता मिळवली आहे, त्यांना संधी देण्यासाठी TAIT 2025 तत्काळ जाहीर करावे आणि परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी उमेदवारांनी सरकारकडे केली आहे। यामुळे शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यास गती मिळेल आणि नवीन उमेदवारांना न्याय मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे। शिक्षण विभागाकडून मौन। या संदर्भात शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही। मात्र उमेदवारांनी आता आपली मागणी तीव्र करत सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे। TAIT 3 परीक्षा तत्काळ घेण्यासाठी पावले उचलली नाही तर आंदोलनाचा इशारा उमेदवारांनी दिला आहे। ही मागणी मान्य होऊन शिक्षक भरती प्रक्रिया अधिक गतिमान आणि न्याय होईल, अशी आशा उमेदवारांनी केली आहे, असे मत धैर्यशील खुडे वडूज यांनी मांडले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल असलेल्या नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।